गरम गरम ही रानभाजी ची चव खूप छान लागते। नमस्कार, मी रोहिणी मंडली। आरोग्य नीतीमार्फत रानभाजी स्पर्धा आयोजित केली आहे। या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे। आज आपण रानभाजी पाहणार आहोत। ती लाल भोपळ्याची कवळी कवळी पानं घेऊन आपण त्याची भाजी करणार आहोत। रानभाजी ही आवर्जून खावी। त्या सीझन मध्ये मिळणाऱ्या भाज्या अवश्य खाव्यात, कारण ही जी रानभाज्या ज्या असतात त्यामध्ये भरपूर प्रकारचे व्हिटॅमिन मिनरल्स असतात आणि आरोग्याच्या दृष्टीने त्या खूप फायदेशीरही असतात। बाजारात जर तुम्ही गेलात तर आवर्जून ह्या भाज्या तुम्हाला मिळतातच मिळतात। तेव्हा या दिवसात ह्या रानभाज्या नक्की खा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। ती रानभाजी आज आपण रेसिपी करणार आहोत। लाल भोपळ्याची ही पानं आहेत। याची आपण कवळी कवळी पानं घेऊन आपण ही भाजी करणार आहोत। आता आपण लाल भोपळ्याची कवळी कवळी पानं घेण्यासाठी जात आहोत। प्रत्येक रानावनात अशी भरपूर लाल भोपळ्याची वेली वाढलेली असतात आणि त्यातील आपण कवळी कवळी पानं घेऊन ही भाजी करायची असते। आता मीही कवळी कवळी पानं यातील निवडून घेते आणि मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। लाल भोपळ्याच्या छोट्या वेलीला आलेली कवळी कवळी पानं आपण घेतलेली आहेत। आता ही भाजी कशी नीट करायची ते पाहूया। ही अशी आपण छानपैकी भाजी आणलेली आहे। आता यामध्ये थोडीफार आमच्या रानात आलेली चवळीची पानंही मी थोडीफार घातलेली आहेत। आता असं हे पकडायचा देठ आणि हे नार काढायचे आहेत सगळीकडून। हे पहा, मी व्हिडिओ दाखवत आहे याप्रमाणे असे सर्व पानांचे आपण नार काढून घेऊया। भाजी छानपैकी स्वच्छ धुवून 2-3 वेळा आपण आता ही चिरून घ्यायची आहे। मी वेळीने चिरून घेत आहे। तुम्हाला वेळीची सवय नसेल तर सुरीनं सुद्धा तुम्ही चिरून घेतली तरी चालेल। आता सर्व भाजी आपण चिरून घेऊया। भाजी करण्यापूर्वी 1 ते 1.5 तास आधी आपण 1 चमचा शेंगदाणे, तांदूळ, मूग डाळ भिजत घातलेली आहे। इथे मूग डाळच्या ऐवजी तुम्ही तूर डाळसुद्धा घेऊ शकता। तांदळाच्या ऐवजी तांदळाच्या कण्याही तुम्ही घेऊ शकता। मी 1 चमचा घेतलेला आहे। 1 ते 1.5 चमचा तुम्ही हे घेतलं तरी चालतं आणि हे 1 ते 1.5 तास आधी भिजवत ठेवायचं। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। गॅसचा खटका चालू केला आहे। कढई ठेवली आहे। त्यामध्ये तेल टाकायचं आहे। 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकायचं। जिरे मोहरी टाकली होती, ती तडतडल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तुम्हाला किती तिखट हवा आहे त्यानुसार मिरचीचं प्रमाण घ्या आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून आपण यामध्ये टाकलेला आहे। तो छान बदामी रंगाचा होईपर्यंत आपण हे परतवून घेऊया। कांदा सॉफ्ट झाला आहे, कलरही चेंज झाला आहे, पाहू शकता। आता आपण लसूणच्या पाकळ्या आपण सोलून खलबत्त्यात थोडं ठेचून घेतलं आहे आणि ते टाकलं आहे। पालेभाजीमध्ये लसूणचं प्रमाण जास्तच घ्या, भाजी टेस्टी होते। आता आपण चिरून घेतलेली भाजी कढईमध्ये घालूया आणि हलवूया। पालेभाजी शिजवताना शक्यतो मोठीच कढई घ्यायची, कारण प्रथम भाजीचा आकार जास्त असतो, त्यामुळे कढई मोठी असेल तर हलवायला बरं पडतं। आता आपण सर्व भिजवलेले आहेत मूग डाळ, तांदूळ घालूया। शेंगदाणे आहेत ते मात्र खलबत्त्यात थोडंसं ठेचून घेऊन टाकूया। आता यामध्ये जेवढं आपण पाणी आहे भिजवताना घातलेलं आहे तेवढंच पाण्यावर आपण ही भाजी शिजवणार आहोत। शेंगदाणे आता आपण खलबत्त्यात ठेचून घेऊन नंतर घालूया। आता आपण मीठ घालूया। अर्धा चमचा मीठ घातला आहे। पालेभाजीमध्ये मीठ घालताना सुरुवातीला कमीच मीठ घालावं, नंतर हवं तर चव पाहून मिठाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। पालेभाजी शिजल्यानंतर कमी होते, म्हणून आपण सुरुवातीला मीठ कमी घालायचं आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया। आता आपण शेंगदाणे खलबत्त्यात थोडे ठेचून घेतले आहेत ते घातले आहेत। आता आपण चांगलं मिक्स करूया।
यामध्ये खूप पाणी घालण्याची गरज नाही आहे. आपण तांदूळ मूग डाळ भिजवताना जे पाणी घातलं होतं तेच आणि वाफेवर असं भाजी आपण शिजवणार आहोत. 20 मिनिटात ही भाजी छान शिजली जाते. फक्त अधूनमधून हलवायचं आहे आणि पाणी पूर्ण आटवायचं आहे. ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. त्या सीझनमध्ये मिळणाऱ्या भाज्या अवश्य खाव्यात. सर्व प्रकारचे विटॅमिन मिनरल्स आपल्याला मिळतात. म्हणून या सीझनमध्ये ही भाजी अवश्य करा. इकडे आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण छानपैकी ज्वारीची भाकरी करून घेऊया. मस्तपैकी गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी खाण्यास खूप छान लागते. खास करून गौरी गणपतीच्या वेळी ही भोपळीच्या कोवळ्या पानाची भाजी आणि यामध्ये चवळी शेपूची पानंसुद्धा घालतात आणि खास गौरी देवीसाठी या भाजीचा नैवेद्यही दाखवला जातो. तर अशी ही मस्तपैकी भाजी गरमागरम भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार झाली आहे. आता आपण ही भाजी सर्व करूया. मला तर ही रानभाजी खूप आवडते. तुम्हालाही नक्की आवडेल. करून पहा. मस्त गरमागरम भाकरी आणि गरम ही रानभाजीची चव खूप छान लागते. तर ही रानभाजीची रेसिपी आठवणीनं करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीनं लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअरही करा. आणि मी रोहिणी मंडलिक तुमचा निरोप घेते. धन्यवाद.